यानंतरची महत्त्वाची बातमी जालन्यातली आहे। भाजपला अर्जुन खोतकर यांच्याकडून 2 दिवसांचा आता अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। जालना पालिका निवडणुकीतील युतीच्या अनुषंगाने हा अल्टिमेटम आहे। 2 दिवसात युती न झाल्यास वेगळा विचार करावा लागेल आणि आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केलंय। जवळपास 2 महिन्याच्या जास्तीपेक्षा वेळ झालेला आहे। अजूनही काही त्यांच्याकडून सकारात्मक हालचाली होत नाहीत। हे करावं माझं मत लवकरात लवकर रस्ता सांगून द्या मोकळं आम्हाला, असं काही नाही, आम्ही तयार आहेत कशात पण स्वतंत्र लढायला तयार आहेत, परंतु ते पाप आमच्या डोक्यावर नको, आम्ही युती नाही केली म्हणून पाप त्यांच्या डोक्यावर जाईल। 2 दिवसात जर कोणताही सकारात्मक प्रतिसाद भाजपकडून आला नाही तर आपण असं ग्राह्य धरायचं का की शिवसेना वेगळं पाऊल उचलू शकते? हो, मला 100% असं आता ते ग्राह्य धरावं नाही, मी ती शक्यता दूर होत चालली असं मला वाटायला लागले। आम्ही आमच्या कामाला उद्यापासून जोमाने लागलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।